बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. ज्योतिषशास्त्राचे भाकीत तंतोतंत खरे का होत नाही? श्रोते हो, ज्योतिषशास्त्र हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याबद्दल ज्ञान देताना बापूजी म्हणतात, भारताच्या हिंदू शास्त्रात जो सूर्य सांगितला आहे, तो धरतीच्या चारी बाजूला भ्रमण करत होता. पहिल्यांदा सूर्य ब्रह्मांडाच्या चारी दिशांना भ्रमण करत असायचा. म्हणून तो सूर्य 12 राशींमध्ये येत होता. सर्व राशीमध्ये सूर्य फिरत फिरत 360 अंशाने सर्व 12 राशींमध्ये येत असे. आता तर सूर्य फिरतही नाही. सूर्याच्या चहूबाजूला सारे ग्रह फिरत आहेत. जेव्हा ज्योतिषशास्त्र लिहिले गेले होते तेव्हा सूर्य चहूबाजूला फिरत होता आणि 12 राशींमध्ये येत होता. म्हणून पहिले हे ज्योतिषशास्त्र लिहिले गेले तेव्हा सूर्याचा प्रभाव 12 राशींवर पडायचा. आज जी सूर्याची न फिरण्याची गोष्ट सांगितली जाते त्याचा ज्योतिषशास्त्रावर जरूर प्रभाव पडतो. ते ज्योतिषशास्त्राचे भाकीत तंतोतंत खरे होत नाही, कारण की आता सूर्य स्थिर झाला आहे. तो कोणत्याही राशीमध्ये येत नाही, तर त्याचा प्रभाव कुठून पडणार? म्हणून ज्योतिषशास्त्रात सूर्याचा प्रभाव पडत नाही. तसेच सर्व ग्रहांचा प्रभाव हळूहळू कमी झाला आहे. म्हणून ग्रहांचा ज्योतिषशास्त्रावर प्रभाव पडण्याची खूप कमी संभावना आहे. ज्योतिषी लोकांना ज्योतिषी लोकांना खूप भीती दाखवतात. हे होणार, ते होणार. राहू केतू हे करतात आणि ते करतात. राहू केतूची छाया आहे, ती नकारात्मक छाया सकारात्मक होईल. जसे म्हणतात शनी देवता आहे तर ती देवता आहे, सकारात्मक विचार केला तर ती देवता आहे. दुःख देणाऱ्या ग्रहाला देवता म्हणता येईल का? जे ग्रह आहेत, मग शनी देवता, शुक्र देवता, मग कोणतेही देवी देवता असो, परंतु जे सुख देत नाहीत, जर ते दुःख देत असतील तर ते देवता नाहीत. म्हणून नेहमी सर्वोच्च परमात्म्याची उपासना करावी, तर कधीही नकारात्मक प्रभाव होणार नाही. परमात्मा परमेश्वराची शक्ती, नूरची शक्ती, सारे जहा का नूर आहे. त्याची उपासना करावी. तुम्ही सर्व बंधनातून मुक्त होणार. ग्रहांची उपासना करण्याची गरज नाही. ग्रहांचा रचनाकार तर सर्वोच्च परमात्मा आहे. परब्रह्म परमेश्वर आहे, त्याची उपासना करावी. तर गायत्री मंत्र त्या परब्रह्म परमेश्वरासाठी आहे. ते प्रकाशाकडे जाण्याचा इशारा करतात. सर्वांनी परब्रह्म परमेश्वराची उपासना केली पाहिजे. ग्रहांची हळूहळू 2, 4 वजा किंवा अधिक होत राहणार. सूर्याची ग्रॅव्हिटी बदलत जाईल, तर हळूहळू सर्व काही परिवर्तन होत जाईल. या ब्रह्मांडात पण होईल. अनंत कोटी ब्रह्मांडात देखील होईल. मोठमोठ्या गॅलेक्सी एक दुसऱ्यांना खात आहेत, तर त्यांच्यावर प्रभाव पडेल. संपूर्ण दुनिया 150 प्रकाश वर्षाची आहे, तर या 150 प्रकाश वर्षाच्या दुनियेवर त्याचा प्रभाव होईल. तिला चालवणारा सर्वोच्च परमात्मा एक परब्रह्म परमेश्वर आहे. सारे जहा का नूर लाईट आहे, त्याची उपासना करावी. त्यामुळे तुमच्यावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. बेहदची परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आमच्या विश्व परिवर्तनाच्या अभियानात सामील होऊन विश्व परिवर्तनासाठी मदत करावी. परम शांती.